माझे प्रिय बंधूंनो आणि भगिनी, जसं की तुम्हाला माहीत आहे की आपला हे जे चॅनल आहे आव फ्रान्स म्हणजे याच्यावर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये जे दुसऱ्या क्रमांकाचा अध्याय आहे सूर्यबहरा त्याच्यामधील काही श्लोक, त्यांचा अर्थ आणि त्यांचा संदेश समजण्याचा प्रयत्न करतो. आणि आपलं जे मागचं व्हिडिओ होतं त्याच्यामध्ये आपण सूर्यबहरामधले श्लोक क्रमांक 144 आणि 145 या 2 श्लोकांचा अर्थ आणि संदेश बघितला होता. आणि त्याच्यामधून जे मुख्य धडे आपण शिकलो होतो त्याच्यामध्ये नंबर 1, अल्लाह आपल्या बंदांच्या प्रामाणिक इच्छा आणि प्रार्थना जाणतो. नंबर 2, काबा अल्लाहच्या आदेशाने कायमस्वरूपी किबला बनला. नंबर 3, खरा मोमीन अल्लाहच्या आदेशाचे त्वरित पालन करतो. नंबर 4, स्पष्ट पुरावे असूनही सर्वजण सत्य स्वीकारत नाहीत. नंबर 5, लोकांना संतुष्ट करण्यासाठी धर्माशी तडजोड करू नये. आणि नंबर 6, अल्लाहच्या मार्गदर्शनाचे पालन लोकमतापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. तर आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ सहज मिळतील. आता आज आपल्याला पुढचे जे श्लोक आहेत, पुढचे 4 श्लोक पाहायचे सूर्यबहराचे. श्लोक क्रमांक 146 ते 149. तर आधी आपण जे श्लोक क्रमांक 146 आहे त्याचा अर्थ बघू. तर त्याचा मराठीत अर्थ असा आहे: ज्यांना आम्ही ग्रंथ दिला आहे ते या पैगंबरांना तितक्या स्पष्टपणे ओळखतात जितके ते आपल्या मुलांना ओळखतात, पण त्यांच्यातील काही लोक सत्य जाणून बुजून लपवतात. आता या श्लोकाचं स्पष्टीकरण असं आहे की या श्लोकात अशा ग्रंथधारकांचा उल्लेख केला आहे जे नंबर 1, पैगंबर यांची चिन्हे आपल्या ग्रंथांमध्ये वाचत होते. नंबर 2, ते अल्लाहचे खरे रसूल आहेत हे जाणत होते, तरीही मत्सर, अहंकार आणि स्वार्थामुळे त्यांनी सत्य लपवले. आता सहाबींच्या जीवनातील घटना. अब्दुल्ला इब्न सलाम रझियल्लाहु ताला अन्हु हे मदिन्यातील एक मोठे यहुदी विद्वान होते. त्यांनी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना पाहताच ओळखले आणि इस्लाम स्वीकारला. कारण त्यांनी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची चिन्हे आपल्या ग्रंथात म्हणजे तौरातमध्ये आधीच वाचली होती. आता या श्लोकाला आपण आजच्या जगाशी कसं जोडू शकतो? हा श्लोक शिकवतो नंबर 1, सत्य स्पष्ट झाल्यावर ते स्वीकारले पाहिजे. नंबर 2, अहंकार आणि पूर्वग्रह सत्यापासून दूर नेतात. आणि नंबर 3, ज्ञानासोबत प्रामाणिकपणा आवश्यक आहे. याच्यानंतर जे पुढचा श्लोक आहे, श्लोक क्रमांक 147, याचा मराठीत अर्थ असा होतो: हे सत्य तुमच्या पालनकर्त्याकडून आहे, म्हणून तुम्ही कधीही शंका घेणाऱ्यांपैकी होऊ नका. आता या श्लोकाचं स्पष्टीकरण असं आहे: अल्लाह पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आणि विश्वास करणाऱ्यांना खात्री देत आहे. नंबर 1, इस्लाम सत्य धर्म आहे. नंबर 2, कुराण सत्य आहे. आणि नंबर 3, किबला बदलण्याचा आदेश अल्लाहकडून आला आहे. आता या श्लोकाशी निगडीत जे हदीस आहे, पैगंबर मोहम्मद म्हणाले, ज्या गोष्टींमुळे शंका निर्माण होते ती सोडा आणि ज्यामध्ये शंका नाही ती स्वीकारा. आता या श्लोकाला आजच्या जगाशी कसं जोडू शकतो आपण? तर ज्या गोष्टींमुळे माफ करा, आज नंबर 1, धर्माबद्दल अनेक शंका निर्माण केल्या जातात. नंबर 2, सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जाते. हा श्लोक शिकवतो नंबर 1, कुराण आणि सुन्नत यांच्याशी नाते मजबूत करा. नंबर 2, निराधार शंकांपासून सावध राहा. आता पुढचा जे श्लोक आहे, श्लोक क्रमांक 148, याचा मराठीत अर्थ असा होतो: प्रत्येकासाठी एक दिशा आहे ज्याकडे तो वळतो, म्हणून तुम्ही सत्कर्मामध्ये एकमेकांपेक्षा पुढे
जाण्याचा प्रयत्न करा. तुम्ही कुठेही असाल, अल्लाह तुम्हा सर्वांना एकत्र आणेल. निसंशय अल्लाह प्रत्येक गोष्टीवर सामर्थ्यवान आहे. आता या श्लोकात स्पष्टीकरण असं आहे की या श्लोकात मुख्य संदेश आहे. नंबर 1, निरर्थक वादांमध्ये वेळ वाया घालू नका. नंबर 2, सत्कर्मामध्ये आघाडी घ्या. अल्लाहला प्रिय असलेली सत्कर्मे. नंबर 1, नमाज. नंबर 2, सदका, दान. नंबर 3, आईवडिलांची सेवा. नंबर 4, चांगलं स्वभाव. आणि नंबर 5, कुराण शिकणे व शिकवणे. आता या श्लोकाची निगडीत जी हदीस आहे, पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणाले, सत्कर्म करण्यासाठी घाई करा. सहाब्यांचे उदाहरण अबू बकर रझियल्लाहु ताला अन्हु आणि उमर बिन खत्ताब रझियल्लाहु ताला अन्हु सतत दान, सेवा आणि इतर सत्कर्मांमध्ये एकमेकांपेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न करत असत. आता या श्लोकाला आजच्या जगाशी कसं जोडू शकतो आपण, तर आज लोक स्पर्धा करतात संपत्तीमध्ये. नंबर 1. नंबर 2, प्रसिद्धीमध्ये. नंबर 3, सामाजिक प्रतिष्ठेमध्ये. हा श्लोक शिकवतो की नंबर 1, खरी स्पर्धा सत्कर्मांमध्ये असावी. आणि नंबर 2, अल्लाहकडे यशाचे मापदंड म्हणजे तक्वा, म्हणजे धर्मभय आहे. आता जे शेवटचा श्लोक आहे आजच्या व्हिडिओचा, त्याचा मराठीत अर्थ असा होतो, आणि तुम्ही जिथूनही निघालात तरी तुमच्या चेहरा मस्जिद हरमच्या दिशेने वळवा, आणि हे तुमच्या पालनकर्त्याकडून आलेले सत्य आहे, आणि अल्लाह तुमच्या कर्मापासून अनभिज्ञ नाही. आता या श्लोकाचं स्पष्टीकरण असं आहे की अल्लाह पुन्हा किबल्याचे महत्त्व अधोरेखित करतो. नंबर 1, काबा मुस्लिम एकतेचे प्रतीक आहे. नंबर 2, संपूर्ण जगातील मुसलमान एकाच दिशेने नमाज अदा करतात. आता सहाब्यांचं उदाहरण, किबला बदलण्याचा आदेश आल्यावर नंबर 1, सहाब्यांनी त्वरित पालन केले. नंबर 2, कोणत्याही विलंब किंवा आक्षेप घेतला नाही. नंबर 3, त्यांनी खऱ्या इमानचे उदाहरण घालून दिले. आता आजच्या जगाशी कसं जोडू शकतो आपण या श्लोकाला, हा श्लोक आपल्याला शिकवतो. नंबर 1, मुस्लिम एकता अत्यंत महत्त्वाची आहे. नंबर 2, अल्लाह आपल्या प्रत्येक कृतीकडे लक्ष ठेवतो. आणि नंबर 3, इबादतमध्ये प्रामाणिकपणा आणि सुन्नतीचे पालन आवश्यक आहे. आता या 4 श्लोकांमधून जे मुख्य धडे आपण शिकतो त्याच्यामध्ये नंबर 1, सत्य ओळखूनही ते लपवणे हे मोठे पाप आहे. नंबर 2, इस्लाम आणि कुराण हे अल्लाहकडून आलेले सत्य आहे. नंबर 3, निराधार शंकांऐवजी खात्री आणि विश्वास स्वीकारला पाहिजे. नंबर 4, सत्कर्मामध्ये एकमेकांपेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. नंबर 5, काबा मुस्लिम उम्मतीच्या एकतेचे प्रतीक आहे. नंबर 6, अल्लाह आपल्या सर्व कर्माबद्दल पूर्णपणे जाणतो. आणि नंबर 7, खरा मोमीन अल्लाहच्या आदेशांचे त्वरित पालन करतो. तर आता पुढचे जे श्लोक आहे आणि त्याचा अर्थ आणि संदेश आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आज आपण इथे थांबू.